नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि आपला आपुलकीचा प्रश्न अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण मी अक्षय सर पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलाय महाराष्ट्र स्टेट बोर्डची लेक्चर सिरीज। आणि आज आपण जो बघणार आहोत ते आहे इयत्ता 10वी चा सायन्स पार्ट 1 चा ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर आपण बघणार आहोत। महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये इयत्ता 10वी ला ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर पूर्णपणे 5 मार्क्स साठी आहे। आज आपण आजच्या लेक्चर मध्ये ग्रॅव्हिटेशनचं बेसिक हे पूर्णपणे व्यवस्थित बघणार आहोत। का रे बाळा? कारण हाच चॅप्टर इयत्ता 11वी आणि 12वी सायन्स साठी फिजिक्स मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं जे काही बेसिक आहे ते आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये व्यवस्थित बघायचं आहे। तर परमपूज्य श्री न्यूटन बाबांच्या आशीर्वादाने आपण काय करूयात, आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात। तर चला बघूयात ग्रॅव्हिटेशन। ओके, तर बेसिक प्रश्न काय येतोय आपल्या पुढे की व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन। आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? तर काय झालं होतं बाळांनो, 1666 मध्ये न्यूटन सर काय केलं होतं, त्यांनी एकदा ते एका झाडाखाली स्टडी करत बसलेले होते। त्यावेळेस काय झालं रे, अचानक काय झालं, एक सफरचंद वरनं पडलं आणि त्यांच्या पुढे पडलं, डोक्यामध्ये पडलं आणि ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला। आपल्यापर्यंत एवढीच माहिती आलेली आहे की ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला रे, न्यूटन सरांच्या डोक्यावरती काय पडलं होतं रे, सफरचंद पडलं होतं आणि त्यावरनं कसा शोध लागला, ग्रॅव्हिटेशन शोध लागला। मग त्याची जी काही पार्श्वभूमी ती तेवढीच आहे का रे? नाही रे बाबा, पार्श्वभूमी खूप मोठी आहे, खूप व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची आहे। तर ती सर्व काही आपण व्यवस्थितरित्या ती थेरी आपण आजच्या लेक्चर मध्ये काय करणार आहोत, बघणार आहोत। तर मग सुरुवात करूयात आपण ग्रॅव्हिटेशनला। मग व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन? द ग्रॅव्हिटेशन इज नथिंग बट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडीज प्रेझेंट इन द युनिवर्स। म्हणजेच काय रे बाळा, युनिवर्स मध्ये प्रेझेंट असणाऱ्या कुठल्याही दोन बॉडींमधलं परस्परांमधलं अट्रॅक्शन म्हणजे काय रे बाळा, ग्रॅव्हिटेशन असतं। मग न्यूटन सरांनी आपल्याला ग्रॅव्हिटेशनची सुंदर अशी डेफिनेशन दिलेली आहे। त्या डेफिनेशनच्या नुसार आपल्याला काय लक्षात येतं रे, की ग्रॅव्हिटेशन मध्ये काही अशा छोटे छोटे फेनॉमेनॉन आहेत जे की पुढे जाऊन खूप मोठ्या शोध लागले, त्यामध्ये त्यांचा काय केलेला आहे रे, वापर केला गेलेला आहे। मग तो कसा केला गेलेला आहे, काय केला गेलेला आहे, ग्रॅव्हिटेशन हे नेमकं कशा प्रकारे पुढे आलं, ग्रॅव्हिटेशनचं रिलेशन पुढे जाऊन न्यूटन्सने जगविख्यात केलेल्या 3 गतीच्या नियमांनुसार म्हणजेच काय लॉज ऑफ मोशन मध्ये कशा प्रकारे ते इम्प्लिमेंट झालं, या सर्व गोष्टी आपण हसत खेळत 1 बाय 1 व्यवस्थितरित्या बघणार आहोत। मग सर्वप्रथम ग्रॅव्हिटेशन पुन्हा एकदा सांगतो। ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन एकदम सोपी होती। काय होती रे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडीज प्रेझेंट इन द युनिवर्स इज कॉल्ड एज काय रे बाळांनो, ग्रॅव्हिटेशन। म्हणजेच काय की न्यूटन सरांनी सांगितल्याप्रमाणे काय लक्षात येते तुमच्या, की कुठल्याही दोन बॉडींमधलं परस्परांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय रे बाळांनो, ग्रॅव्हिटेशन आहे। मग आता ग्रॅव्हिटेशनचे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे। तर ग्रॅव्हिटेशनचं एक्झाम्पल बघ, हे ग्रॅव्हिटेशन नेमकं कुठे कुठे आढळतं। तर सर्वप्रथम जर बघितलं तर काय रे, ही 1 नंबरची फिगर दिसते। यामध्ये काय दिसते आपल्याला, रिव्होल्यूशन ऑफ अर्थ अराउंड दी सन। जी काही आपली पृथ्वी ताई आहे ती सूर्याभाई भोवती कशी फिरते रे, सर्क्युलर मॅनर मध्ये फिरते। आता थांबा, ही सर्क्युलर मॅनर मध्ये फिरते असं नाही, याच्या मागे पण काहीतरी पार्श्वभूमी आहे जी पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे। पण तात्पुरता आपण काय म्हणणार आहोत की ही पृथ्वी ताई आपल्या सूर्याभाई सोबत कशी फिरती रे, सर्क्युलर मॅनर मध्ये फिरतीये। मग हे जेव्हा फिरत असते त्यावेळेस ह्या दोघांमध्ये सुद्धा काय रे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झिस्ट आहे। म्हणजेच काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड सन, दॅट इज नथिंग बट व्हॉट, ग्रॅव्हिटेशन। नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिसतंय, काय होतंय रे, ढगामधनं पाऊस पडतोय, बरोबर। मग ढगामधनं पाऊस पडतोय म्हणजेच काय होतंय, रेनफॉल होतोय इथे। मग रेनफॉल होत असताना तो पाऊस वरून खालीच का येतो, हॉरिझॉन्टल डायरेक्शनला का जात नाही, एखाद्या दुसऱ्या आणखी डायरेक्शनला का जात नाही, तो व्हर्टिकली डाऊनवर्डच का फॉल होतो। याच्या मागे सुद्धा कशाचा रिझन आहे बाळांनो, अर्थ मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ग्रॅव्हिटेशनचं मुळेच तो काय होतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड खाली येत असतो। हे झालं तुमचं सेकंड एक्झाम्पल। आणखी जर एखादा एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे एक वॉटरफॉल आहे। वॉटरफॉल मध्ये काय होतं रे, द वॉटर इज फ्लोइंग इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन। आता ती डाऊनवर्डच डायरेक्शनला का फ्लो होते, वरती का उलटी पळत नाही, यामध्ये सुद्धा कशाचं कारण आहे रे, यामध्ये सुद्धा तुमचं ग्रॅव्हिटेशनचंच कारण आहे। आता तुम्ही म्हणशाल जर कसं, आम्हाला सांगा। सोपी गोष्ट आहे,
इथं पाऊस ढगाला काही मोटर लावलेली का वरून पाणी खाली येतंय? नाही. अशी कुठली तरी शक्ती आहे अर्थ मध्ये जी काय करते रे, त्या ड्रॉपलेट्सला पुढे खेचतीये, तिच्याकडे खेचतीये. येतंय लक्षामध्ये? सेम कॅटेगरी तुमची इथं पण आहे. एखादा जर तुम्ही इथं जर बघितलं तर काय लक्षात येतंय रे, या वॉटरफॉल मध्ये जे पाणी वरून खाली फॉल होतंय तिथं पण काय मोटर बसवली का? नाही. कुणी मॅन्युअली ढकलतंय का त्याला? नाही. ते स्वतः काय होतंय, वरनं खाली येतंय. याचा अर्थ काय, अशी काहीतरी शक्ती तिथं पण प्रेझेंट आहे जी काय करते रे, त्या पाण्याला काय करते, त्याच्याकडं खेचतंय. मग अर्थ कडे अशी कॅपॅसिटी आहे, ती काय करते रे, दुसऱ्या बॉडीला तिच्याकडे काय करते, खेचते. खेचतेच म्हणजेच काय रे बाळांनो, अट्रॅक्ट करते रे बाबा. मग अट्रॅक्ट करण्याची तिची जी ऍबिलिटी आहे तिला काय म्हटलं सरांनी, ग्रॅव्हिटेशन हे नाव दिलं. सोपं आणि सुंदर आहे. मग ग्रॅव्हिटेशन काय आहे, परत एकदा सांगतो, नीट लक्षात ठेव रे बाबा. इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडीज प्रेझेंट इन द एंटायर युनिवर्स. युनिवर्स मध्ये प्रेझेंट असणाऱ्या कुठल्याही दोन बॉडींमधलं परस्परांमधलं अट्रॅक्शन, दॅट इज नथिंग बट काय रे बाळांनो, ग्रॅव्हिटेशन. ओके. आता ग्रॅव्हिटेशन, मग आता महत्वाचा मुद्दा काय येतो रे, हाऊ ग्रॅव्हिटेशन फॉर्म. ग्रॅव्हिटेशन कशा प्रकारे फॉर्म झालं. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे सर कुठे बसलेले आहेत, आता झाडाखाली बसलेले आहेत, त्यांचा काहीतरी स्टडी चालू आहे. आता आपण कुठल्या शतकात गेलोय, 16व्या शतकात. कितव्या साली, एकूण 1666 साली आपण गेलेलो आहे. मग 1666 साली सर बसलेत. आता तेवढ्यात काय झालं रे, वरचं सफरचंद हे दिसतंय ना, हे कुठं गेलं रे, खाली पडलं. मग ते जेव्हा सरांच्या डोक्यावरती पडलं त्यावेळेस त्यांनी काय विचार केला रे, हे सफरचंद माझ्याच डोक्यावरती का पडलं, हे व्हर्टिकली डाऊनवर्डच खाली का आलं. जर त्यांनी ठरवलं असतं त्या सफरचंदानी तर तो दुसरीकडे पण जाऊ शकला असता. तो हॉरिझॉन्टली का ट्रॅव्हल केलं नाही त्याने, किंवा तो असा दुसरीकडे का नाही पडला, खालीच पडायचं होतं. तो एक्झॅक्टली कुठं पडला, स्ट्रेट लाईन मध्येच खाली का आला. म्हणजेच कसा पडला रे बाळांनो, व्हर्टिकली डाऊनवर्डच तो का आला. यावर त्यांनी काय केलं रे, विचार करायला सुरुवात केली. आणि आफ्टर फर्दर इव्हॅल्युएशन त्यांच्या काय गोष्ट लक्षात आली रे, हे सफरचंद मला माझ्याकडे नव्हतं आलं, हे कुठं गेलं होतं रे, मी ज्यावरती बसलोय त्या गोष्टीकडे अटॅक झालं होतं. आणि ती गोष्ट कुठली होती रे, अर्थ होती. का, कारण न्यूटन सरांच्या मास पेक्षा अर्थचं मास कसं आहे रे, जास्त आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जास्त मास असणाऱ्या वस्तूकडे छोटी मास असणारी वस्तू काय होत असते रे बाळांनो, अट्रॅक्ट होत असती. त्या कारणामुळे काय होतं झालं होतं, ते सफरचंद कुठं आलं होतं रे, वरनं खाली आलं होतं. मग त्यांच्या अशी गोष्ट लक्षात आली की अर्थ मध्ये अशी काहीतरी पॉवर आहे जी काय करते रे बाळांनो, तिच्यापेक्षा कमी मास असणाऱ्या वस्तूंना काय करते, स्वतःकडे अट्रॅक्ट करते. मग हे स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची शक्ती नेमकी कोणती आहे, हिचा त्यांनी काय करायला सुरुवात केला, अभ्यास करायला सुरुवात केला. आणि फर्दर अभ्यास केल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं रे बाळांनो, फर्दर अभ्यास केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की ते जे काही सफरचंद होतं ती काय होती, एक प्रकारची बॉडी होती. मी हिला म्हटलं बॉडी नंबर 1. ओके. त्यानंतर अर्थ ही काय रे, बॉडी नंबर 2. ठीक आहे. आपण असं म्हणूयात अर्थ इज इक्वल टू बॉडी नंबर 2. गॉट इट. मग ह्या दोन बॉडीमध्ये काय झालं रे, अट्रॅक्शन घडलं. आणि ड्यू टू दॅट अट्रॅक्शन कशाचा शोध लागला रे, ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला. म्हणून त्यांनी ती डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे की फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दॅट पर्टिक्युलर सफरचंद अँड द अर्थ इज कॉल्ड ॲज काय रे बाळांनो, ग्रॅव्हिटेशन. सोपं आहे, गडबड करण्याचं काही कारण नाही. ओके. आता दुसरी महत्वाची गोष्ट, मग आता ग्रॅव्हिटेशनचा शोध तर त्यांनी लावला होता. किती साली लावला होता रे बाळांनो, 1666 साली लावला होता. बरोबर. परंतु ते तिथंच थांबले का, त्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न येतच होते. बरोबर. मग वेगवेगळे प्रश्न येत असताना त्यांच्या बेसिक प्रश्न लक्षात आला की अरे बाबा, ते तर सफरचंद झाडावरती लटकलेलं होतं, बरोबर आहे की नाही. मग ते आपोआप खाली कसं आलं, याचा अर्थ असा कुठला तरी फोर्स एक्झिस्ट होता तिथे ज्यामुळे काय झालं रे, ते सफरचंद वरनं कुठं आलं रे, खाली आलं. आणि याचाच अभ्यास करत असताना त्यांनी कशाचा शोध लावला रे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचा शोध लागला. तो किती साली लागला, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचा शोध लागला तुमचा 1687 साली. बघा बरं,
ग्रॅव्हिटेशनचा शोध कधी लागला होता? 1666 साली. आणि फर्स्ट लॉ ऑफ मोशन कधी लागला? 1687 साली. म्हणजे 21 वर्ष त्यांना गेले त्याचा अभ्यास करण्यासाठी. आणि आपण आता इझिली बोलून जातो न्यूटन बाबांनी खूप त्रास दिलाय, खूप लॉज काढून ठेवले, परंतु आपण त्यांचे कष्ट बघत नाहीत. 21 वर्ष म्हणजे छोटी गोष्ट नाही बाळांनो. 66 साली लागलेल्या ग्रॅव्हिटेशनचा रेफरन्स घेऊन 21 वर्ष स्टडी केल्यानंतर त्यांनी कशाचा शोध लावला होता? न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचा शोध. आणि एक छोटासा आधार होता त्यांच्याकडे, फक्त कुठला आधार होता रे बाळांनो? की ते सफरचंद वर्ण आपोआप खाली आलं कसं. मग ह्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी एक नवीन लॉ दिला. कुठला रे? की जोपर्यंत त्या सफरचंदवर एक्सटर्नल फोर्स लागलेला नव्हता तोपर्यंत ते कोणत्या स्टेट मध्ये होतं रे? रेस्ट पोझिशन मध्ये होतं. आणि जेव्हा त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स लागला, म्हणजे कुठला लागला रे? वाऱ्याचा फोर्स लागला. ड्यू टू द विंड प्रेशर ऍक्ट ऍज अ फोर्स. आणि त्या फोर्समुळे ते सफरचंद काय झालं रे? त्यांनी त्याची जागा सोडली. आणि यावरून त्यांनी काय म्हटलं मग? की अन ऑब्जेक्ट ऍट रेस्ट स्टेट ऍट रेस्ट, और इफ द ऑब्जेक्ट इज इन मोशन स्टे इन मोशन अनलेस अँड अंटिल वी कॅन अप्लाइड एक्सटर्नल फोर्स ऑन इट. म्हणजेच काय रे बाळांनो? एखादी गोष्ट जर रेस्ट पोझिशनला असेल तर ती रेस्टच पोझिशनला असते. एखादी गोष्ट जर गतिमान पोझिशन मध्ये असेल तर ती काय असते रे? गतिमान पोझिशन मध्येच असते. कुठपर्यंत? अनलेस अँड अंटिल वी कॅन अप्लाइड एक्सटर्नल फोर्स ऑन इट. जोपर्यंत आपण त्यावरती बाह्य बलाचा वापर करत नाही तोपर्यंत ती त्या वस्तूची स्थिती ती वस्तू सोडत नाही. हा शोध कोणी लावला? न्यूटनने लावला. कधी लावला? 1687 साली लावला. आणि त्याला आपण काय म्हटलं गेलं? न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. येतंय लक्षामध्ये? मग याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक ऍपलचं एक्झाम्पल झालं आपल्याकडे, बरोबर आहे की नाही? एक फाउंडर होता ऍपल, बेस होता तो शोध लावण्यासाठी. दुसरं एक्झाम्पल काय सांगू शकतो रे मी? एकदम सोपं आहे. एखादी खुर्ची जर मी एखाद्या ठिकाणी ठेवली, बरोबर आहे की नाही, आणि साऊथच्या पिक्चर सारखं लांब जाऊन त्याला असं केलं, ती येते का रे? नाही, ती साऊथच्या पिक्चर मध्येच होतं. ती जर रेस्ट पोझिशन मध्ये तर ती कुठं राहणार आहे? रेस्ट पोझिशन मध्येच राहणार आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत मी तिला स्वतः जाऊन घेऊन येत नाही. येते लक्षात? दुसरी गोष्ट ही झाली रेस्टच्या बाबतीत. दुसरी, एखादी गाडी जोरात चालवतोय कुणीतरी, बरोबर, आणि चालवता काय झालं? त्याचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाला म्हणजे काय झालं? की त्याला काय झालं रे? एक्सटर्नल फोर्स त्याच्या समोर, त्याची जो स्पीड होता त्याच्यावरती काय आला? एक्सटर्नल फोर्स त्याला काय झाला रे? अप्लाय झाला. त्यामुळे काय होणार आहे? त्या बॉडीची मोशन काय होणार आहे रे? चेंज होणार आहे. हा होता आपला फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ओके. सेकंड, त्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं? सफरचंद तुटलं. कशामुळे तुटलं रे? ड्यू टू द एक्सटर्नल फोर्स, बरोबर, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. मग ते सफरचंद तुटल्यानंतर काय झालं रे? ते एका जागेवर नको ट्रॅव्हल झालं, दुसऱ्या जागेवर ट्रॅव्हल झालं. आणि ट्रॅव्हल होत असताना काय झालं? दोन गोष्टी घडल्या. कुठल्या रे? एकतर त्या सफरचंदाला स्वतःच काय होतं रे बाळांनो? मास होतं, बरोबर आहे की नाही? आणि ते एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन मध्ये गेलं. म्हणजे काय केलं? त्याने त्याची व्हेलॉसिटी काय केली रे? चेंज केली. व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणजे काय घडलं? तिथं ऍक्सेलरेशन घडलं, बरोबर आहे की नाही? आणि त्या केसमध्ये त्या सफरचंदाची एका जागेवरनं दुसऱ्या जागी काय झालं रे? मोमेंटम घडली. यावरनं त्यांनी कितवा शोध लावला? दुसरा शोध. काय सांगत होता दुसरा शोध? द फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट. त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट वरती जो काही फोर्स लागलेला होता बाळांनो, तो काय रे? इट इज इक्वल टू, कशाचे इक्वल टू होता? प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सेलरेशन. कशाचं प्रोडक्ट होतं रे? मास आणि ऍक्सेलरेशनचं काय होतं रे? प्रोडक्ट होतं. अँड इट कॉजेस, त्यांनी काय कॉज केलं रे? इट कॉजेस चेंज इन मोमेंटम. आणि हा कितवा लॉ होता तुमचा? न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. आणि मग त्यावरनं त्यांनी एक इक्वेशन दिलं आपल्याला. कुठलं रे बाळांनो? F इज इक्वल टू m इंटू a. म्हणजेच काय रे? फोर्स एक्झर्टेड इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सेलरेशन. पुढे काय झालं? मग पुढे ते सफरचंद वरनं खाली आलं आणि न्यूटन सरांच्या डोक्यावर पडलं, बरोबर आहे की? डोक्यावर पडल्यामुळे काय झालं? ते सफरचंद हे डोक्यावर पडणं खाली पडलं. त्या सफरचंदाचे सुद्धा काय झाले रे? दोन तुकडे झाले. त्याचबरोबर सरांच्या सुद्धा डोक्याला काय आलं रे? ऑब्विसली टेंगुळ आलं. मग याचा जो काही त्यांनी स्टडी केला त्यावरनं त्यांच्या काय लक्षात आलं रे? की असं काहीतरी फोर्स होतं. सफरचंद वरनं डोक्यावर पडलंय
मला तर लागलंय पण सफरचंद सुद्धा काय झालंय रे, तुटलेलं आहे. याचा अर्थ काय की अशी काहीतरी रिॲक्शन तिथे घडली, अशी रिॲक्शन घडली ज्यामुळे काय झालं, फोर्स जरी त्या वस्तूने लावलेला होता, अट्रॅक्शन जरी माझं किंवा अर्थचं अट्रॅक्शन होतं, परंतु त्या फोर्समुळे माझंही काहीतरी नुकसान झालंय आणि समोरच्या वस्तू सुद्धा काय झालं रे, काहीतरी नुकसान झालेलं आहे. म्हणजेच का त्यांनी कितवा शोध लागला, तिसरा. काय रे, एव्हरी ऍक्शन हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. म्हणजे कुठलाही फोर्स जर ऍक्शन मध्ये आला तर त्यामुळे काय होणार आहे रे, त्या पर्टिक्युलर फोर्स सोबतच ज्या वस्तूवर तो फोर्स लागलाय तिथे त्याला काय मिळणार आहे, इक्वल अँड अपोजिट रिएक्शन मिळणार आहे. हा होता न्यूटनचा तिसरा लॉ. जर बाळा एखाद्याला या लॉ बद्दल शंका असेल, तू पण एक बॉडी आहे, भिंत पण एक बॉडी आहे, जा भिंतीला एक धडक घे, तिसरा लॉ आपोआप लक्षात राहील. गॉट इट. मग हे तिन्ही लॉचा शोध काय झालाय, 1 by 1 विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्सनी काय, सरांनी काय केला होता रे, तो लावलेला होता. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण काय करूयात, पुढील बेसिक बघूयात. ओके, तर आपल्याला ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे व्यवस्थित समजलंय. त्याचबरोबर ग्रॅव्हिटेशनचा जो काही रिव्ह्यू होता त्याचा अभ्यास करून, त्याच्या लिटरेचरचा अभ्यास करून परत न्यूटन सरांनी उरलेले 3 नवीन शोध लावलेले होते. फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ ऑफ मोशन. हे काय आहे आपण ते व्यवस्थित बघितलेलं आहे. आता आपण काय करूयात, पुढील बेसिक कडे जाऊया. ओके, त्यानंतर आपला महत्वाचा टॉपिक आला की टाइप ऑफ मोशन. ओके, आता हा जनरली इयत्ता 9वी मध्ये आपण व्यवस्थित शिकलेलो आहे, परंतु तरीही त्याचं बेसिक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे व्यवस्थित बघायचंय. त्यानंतर सर्क्युलर मोशन सोबत एक महत्वाची टर्म रिलेटेड आहे, ती म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. हे काय असतं हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आणि 11-12 ला गेल्यानंतर एक सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणून एक नाव आहे, ते पण आपल्याला व्यवस्थित माहित असायला पाहिजे. त्याचबरोबर रोटेशनल मोशन, आपल्याला रोटेशनल डायनेमिक्स बघायचंय 11वी-12वी जाऊन सायन्स मध्ये. मग त्या डायनेमिक्सचा स्टडी करत असताना आपल्याला अँग्युलर मोशन म्हणजे काय हे व्यवस्थित माहित पाहिजे. अँग्युलर मोशनचा मध्ये असणारा जो महत्वाचा टाइप आहे तो आहे तुमचा रोटेशनल मोशन. तो काय आहे ते पण व्यवस्थित माहित असायला पाहिजे. आणि एक रोलिंग मोशनचा एक सेपरेट टॉपिक आहे, तो पण आपल्याला माहित पाहिजे. याचं सगळ्याच जे बेसिक आहे ते कुठून आलेलं आहे रे, तुमचं न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आणि ग्रॅव्हिटेशन पासून आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. मग आपण बघूयात आता टाइप्स ऑफ मोशन. आता टाइप्स ऑफ मोशन मध्ये मोशनचे 2 बेसिक टाइप पडतात. पहिली आहे तुमची ट्रान्सलेशनल मोशन आणि दुसरी आहे अँग्युलर मोशन. आणि एक आणखी सब टाइप पडतो त्याचा, जो की एवढा जास्त वापरत आपल्याला नाहीये स्टडी मध्ये, पण तरी तो आपल्याला माहित असायला पाहिजे. तो म्हणजे असतो तुमचा रोलिंग मोशन. ओके, आता 3 बेसिक टाइप आहेत आपल्या पुढे. एक आहे ट्रान्सलेशनल मोशन, एक आहे तुमचं अँग्युलर मोशन आणि तिसरं कुठलं आहे बाळांनो, रोलिंग मोशन. आता मी सर्वप्रथम हा जो तिसरा पार्ट आहे रोलिंग मोशन हा तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. इट इज नथिंग बट इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल मोशन अँड अँग्युलर मोशन. जर अँग्युलर मोशन आणि ट्रान्सलेशनल मोशन यांचं एकत्रीकरण असेल एखाद्या गोष्टीच्या मध्ये किंवा एखाद्या मोशन मध्ये, तर तिला आपण काय म्हणत असतो रे, रोलिंग मोशन म्हणत असतो. उदाहरण सांगायचं झालं तर स्पिनर बॉलर बघितलोय आपण. बॉल स्पिनर काय करतो रे, बॉल हा स्पिन करतो. तो बॉल स्पिन होत असताना काय रे, तो त्याच्या ट्रॅजेक्टरी मध्ये पण जात असतो, त्याचबरोबर तो बॉल स्वतः भोवती सुद्धा फिरत असतो. बरोबर आहे की नाही. मग स्वतः भोवती फिरतोय म्हणजे तो काय करतोय, अँग्युलर फेनॉमेनॉन दाखवतोय. ट्रॅजेक्टरी मध्ये जातोय म्हणजे तो काय करतोय रे, ट्रान्सलेशनल मोशन दाखवतोय. मग ह्या दोन्ही मोशन कंबाईन करून एक नवीन मोशन फॉर्म झालेली, तिला आपण काय म्हणत असतो, रोलिंग मोशन म्हणत असतो. हे आपल्याला 12th ला व्यवस्थित शिकायचं आहे. त्याआधी आता 10वी साठी ट्रान्सलेशनल मोशन. आता ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय रे, एक अशा प्रकारची मोशन जी काय असते रे, दॅट मोशन इज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट पाथ ऑर इन अ कर्व पाथ. अशी मोशन जी की स्ट्रेट पाथ मध्ये फॉलो होते किंवा काय होते रे, कर्व पाथ मध्ये जाते, त्या मोशनला आपण काय म्हणत असतो, ट्रान्सलेशनल मोशन म्हणत असतो. मग ट्रान्सलेशनल मोशनचे किती बेसिक टाइप पडतात रे, 2 टाइप पडतात. पहिला कुठला आहे तुमचा लिनियर मोशन आणि दुसरा कुठला आहे रे, नॉन लिनियर मोशन. आता लिनियर मोशन म्हणजे काय, द मोशन विच इज फॉलोड ए स्ट्रेट पाथ. अशी मोशन जी काय रे, स्ट्रेट पाथ फॉलो करते, त्याला काय म्हणायचं रे, लिनियर मोशन म्हणायचं. आता एक्झाम्पल सांगायचं झालं तर काय रे, एका स्ट्रेट रोड वरती जर एखादी व्हेकल ट्रॅव्हल करत असणार तर तिची मोशन कशी असणार आहे रे, स्ट्रेट मोशन असणार आहे. मग तिला आपण कोणती मोशन म्हणणार आहे, लिनियर मोशन म्हणणार आहे.
तीच व्हेकल आफ्टर सम किलोमीटर्स काय झाली रे, एक वळणात एक टर्न आलेला आहे तिला. मग त्या टर्न मध्ये जेव्हा ती त्या पाथला धरून ती जेव्हा टर्न घेणार आहे, म्हणजे ती काय करणार आहे, कर्व ऍक्शन फॉर्म करणार आहे. त्या पर्टिक्युलर वेळेस त्या मोशनला आपण काय म्हणणार आहे, नॉन लिनियर मोशन म्हणणार आहे. म्हणजेच काय, द मोशन ऑफ द बॉडी विच इज नॉट इन अ स्ट्रेट पाथ, विच इज इन कर्व्हिलिनियर किंवा कर्व पाथ, त्या पर्टिक्युलर मोशनला आपण काय म्हणत असतो, नॉन लिनियर मोशन म्हणत असतो. मग ही आपली ट्रान्सलेशनल मोशनचे दोन बेसिक टाइप आपल्या लक्षात आले असतील. एक आहे तुमचा लिनियर मोशन आणि दुसरा कुठला आहे रे बाळांनो, नॉन लिनियर मोशन. तर त्यानंतर आपल्याला मेन फोकस करायचा आहे तो कुठला आहे रे, आपला अँग्युलर मोशन पर्यंत. कारण 8th आणि 9th पर्यंत आपण ट्रान्सलेशनल मोशन व्यवस्थितरित्या बघितलेलं आहे. आता आपल्याला कशाची गरज आहे, 10th 11th 12th ला आपल्याला मेन फोकस करायचा आहे तो अँग्युलर मोशन वरती आणि रोलिंग मोशन वरती करायचंय. मग आता सर्वप्रथम व्हॉट इज अँग्युलर मोशन. अँग्युलर मोशन म्हणजे अशी मोशन जी काय करते रे, ती एका अँगल फॉर्म करते, म्हणजे काय अँग्युलर वे मध्ये जाते. त्या प्रकारच्या मोशनला काय म्हणणार आहे तुम्ही, अँग्युलर मोशन म्हणणार आहे. उदाहरण सांगायचं झालं तर साधन सोपं आहे. मग अशी एक एक्झाम्पल बघितलं होतं आपण, काय रे, रिव्होल्यूशन ऑफ अर्थ अराउंड दी सन. जी काय पृथ्वी ती सूर्याभोवती फिरती, पण ती कोणत्या मॅनर मध्ये फिरती रे, ती अँग्युलर मोशन मध्ये फिरती. म्हणजेच कुठल्या, सर्क्युलर मोशन मध्ये. मग आता सर्क्युलर मोशन इज वन ऑफ द टाइप ऑफ अँग्युलर मोशन. मग आता अँग्युलर मोशनचे बेसिक दोन टाइप पडतात. एक आहे तुमची सर्क्युलर मोशन आणि एक आहे रोटेशनल मोशन. ओके, आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय, की द मोशन ऑफ अ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. म्हणजे काय रे, वर्तुळाच्या परिघाभोवती फिरणाऱ्या वस्तूला त्याची जी काही मोशन असते तिला आपण काय म्हणत असतो रे बाळांनो, सर्क्युलर मोशन म्हणत असतो. दुसरी कुठली तुमच्याकडे, रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन म्हणजे काय, मोशन ऑफ अ बॉडी थ्रू इट्स ओन ऍक्सिस. स्वतः भोवतीच वस्तू जी फिरते तिच्या मोशनला काय म्हटलं जातं रे बाळांनो, तुमचं रोलिंग मोशन म्हटलं जातं. आता रोलिंग मोशनचं उदाहरण द्यायचं झालं तर भवरा माहिती आहे सगळ्यांना. जेव्हा भवरा फिरतो तो कसा फिरतो रे बाळांनो, स्वतः भोवती फिरतो. म्हणजेच कसा फिरतोय तो, इट रोटेट्स अबाउट इट्स ओन ऍक्सिस. तो स्वतःच्या सेंटर ऑफ ऍक्सिस भोवती फिरतोय, म्हणून ती मोशन कुठली झाली रे बाळांनो, रोटेशनल मोशन झालेली आहे. अशा प्रकारे हे दोन महत्वाचे टाइप त्याचे पडतात. आता पुढे जर गेलं तर सर्क्युलर मोशनचे पण आपल्याला दोन बेसिक टाइप आहेत. एक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरा कुठला आहे बाळांनो, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता यांच्यामध्ये काय फरक आहे, हे दोन्ही टाइप मात्र कसले आहेत, सर्क्युलर मोशनचे. म्हणजे एक गोष्ट फिक्स झाली, द मोशन ऑफ अ बॉडी इन अ सर्क्युलर पाथ. ओके, कारण हे जर दोन्ही सर्क्युलर मोशनचे जर टाइप आहे तर बाळांनो दोन्ही कसे असणार आहेत, सर्क्युलर मॅनर मध्ये फिरत असणार आहे. जेव्हा ते सर्क्युलर मॅनर मध्ये फिरतात त्यावेळेस ज्या टाइपच्या मोशनचा स्पीड कॉन्स्टंट असतो, परत एकदा सांगतो, सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असताना ज्या टाइपच्या मोशनचा स्पीड कसा असतो रे बाळांनो, कॉन्स्टंट असतो, त्याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि ज्याचा स्पीड कॉन्स्टंट नसतो, म्हणजे स्पीड कसा असतो रे, व्हॅरी होत असतो, त्या प्रकारच्या मोशनला आपण काय म्हणतो रे बाळांनो, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजेच काय, व्हेन द बॉडी इज इन अ सर्क्युलर पाथ then the speed of that particular body is, if the speed of that particular body is constant, then such a phenomenal motion is known as uniform circular motion. Okay, आणि दुसरं काय सांगतं, if the body is in a circular path and if the speed of that particular body is vary, जर त्याचा स्पीड हा व्हॅरी होत असेल तर त्या प्रकारच्या मोशनला आपण काय म्हणत असतो रे बाळांनो, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणत असतो. आय होप तुम्हाला टाइप्स ऑफ मोशन व्यवस्थित लक्षात आले असतील. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण पुढच्या बेसिक पॉइंटला जाऊया. ओके, तर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया, सर्क्युलर मोशन. ओके, तर आताच आपण सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे ब्रीफ मध्ये बघितलं होतं, परत एकदा बघूयात. एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्क्युलर मोशन ही फार इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 10वीच्या एक्झाम साठी खूप वेळा विचारली गेलेली आहे. तर मग सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं काय, तर मोशन ऑफ अ बॉडी अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. म्हणजे काय असतं बाळांनो, सर्क्युलर मोशन असतं. म्हणजेच काय, जर आपण एक्झाम्पल नुसार जर बघितलं तर पहिलं एक्झाम्पल काय म्हटलंय आपण, मोशन ऑफ अर्थ अराउंड दी सन. म्हणजे काय रे, की सूर्यभाईच्या भोवती पृथ्वीताई ज्याप्रमाणे फिरते
त्याचा जो काही पाथ आहे तो कुठला पाथ असतो बाळांनो, सर्क्युलर मोशनचा पाथ असतो. मग कसा, जर आपण याची मोशन जर सर्क्युलर मोशन कन्सिडर केली तर काय असतं रे, आपण घेतो सन ऍज ए सेंटर कन्सिडर करत असतो. आणि जर आपण सन ऍज अ सेंटर कन्सिडर केलाय तर मोशन सर्क्युलर कुठल्या ऑब्जेक्टची रे बाळांनो, अर्थची. मग अर्थची जी काही मोशन आहे ती कशी दिसती तुम्हाला, सर्क्युलर मोशन दिसती. आणि ती कशी रे बाळांनो, along the circumference of a circle when sun is the center. अशा प्रकारची जी काही मोशन असते तिला काय म्हणत असतो बाळांनो, आपण सर्क्युलर मोशन म्हणत असतो. जर दुसरं उदाहरण बघायचं झालं तर हा काय रे बाळांनो, आपला पाळणा आहे. पाळण्यात मध्ये मी इथं बसलोय, बरोबर. बसल्यानंतर पाळणा सुरू होतोय. आता मी कसा फिरतोय रे या पाळण्याभोवती, माझी जी बॉडी तिची मोशन कशी आहे, द मोशन ऑफ अ बॉडी, बरोबर, along the circumference of a circle. जेव्हा मी कसा फिरतोय, along the circumference of a circle, म्हणजे काय रे, ही पण मोशन कुठली झाली, सर्क्युलर मोशन झाली. तिसरं एक्झाम्पल कुठलं आहे आपल्याकडं, फॅनचं, बरोबर, मोशन ऑफ द फॅन. आता हा जो फॅन आहे हा पण कसा फिरतोय रे, along the circumference of a circle, म्हणजे ही पण मोशन कशी झाली, सर्क्युलर मोशन झाली. मग बेसिक प्रश्न आपल्या पुढे महत्वाचा कुठला येतो रे, की ही सर्क्युलर मोशन घडते कशामुळे, काहीतरी फेनॉमेनॉन आहे जिच्यामुळे काय होतंय रे, ही सर्क्युलर मोशन घडते. मग आता याचं उत्तर आपल्याला कुठं सापडायचं, न्यूटन सरांनाच विचारूयात, सांगा आम्हाला कशामुळे होतंय हे. अच्छा, कशामुळे होतंय हे, सेंट्रिपिटल फोर्स मुळे होतंय. म्हणजेच काय रे बाळांनो, द फोर्स दॅट कॉज द सर्क्युलर मोशन इज नोन ऍज सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे काय रे, की एक असा फोर्स आहे जो नसता तर काय नसती रे, सर्क्युलर मोशन तयार झाली नसती. मग अशा प्रकारचा फोर्स जो कॉज आहे कोणासाठी, सर्क्युलर मोशन साठी, त्याला आपण काय म्हणतो रे, सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. आता हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. एक्झाम मध्ये जवळजवळ दरवर्षी यावरती प्रश्न विचारला जातो. आणि 11th 12th मध्ये सुद्धा सेंट्रिपिटल फोर्स हा फार इम्पॉर्टंट आहे. आता याचा एक भाऊ पण आहे, त्याचं नाव आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. तो आपल्याला इयत्ता 10वी मध्ये तर नाहीये, परंतु 11th 12th ला लागणार आहे. मग आता हा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे हा सेंट्रिपिटल फोर्स आहे तरी काय नेमका रे, तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय रे, व्हेन एनी ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर मोशन द फोर्स ऍक्टिंग towards the center and along the radius of a circle is called as centripetal force. म्हणजे सेंट्रिपिटल म्हणजे फोर्स म्हणजे काय रे बाळांनो, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट कसा असतो रे, सर्क्युलर मोशन मध्ये असतो. आता उदाहरण सांगायचं झालं तर इथे घेतलंय आपण, इथे अर्थ आहे, अर्थ भोवती कोण फिरतोय रे बाळांनो, अर्थ भोवती मून फिरतोय, बरोबर आहे की नाही. आणि तो कसा फिरतोय, तो फिरतोय इन अ सर्क्युलर मोशन. मग ज्या वेळेस हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतो त्यावेळेस काय होणार आहे रे, अर्थ इज कन्सिडर्ड ऍज अ सेंटर ऑफ दॅट पर्टिक्युलर सर्कल. आणि अर्थ पासनं ही जी लाईन आहे ही काय झाली रे, तुमची रेडियस, बरोबर आहे की नाही. मग एक असा फोर्स असतो जो कसा लागतो रे, टुवर्ड्स दी अर्थ, म्हणजे काय रे बाळांनो, टुवर्ड्स दी सेंटर. आणि अलॉंग दी रेडियस म्हणजे इमॅजिनरी लाईन ड्रॉन फ्रॉम अर्थ टू मून. इमॅजिनरी लाईन ड्रॉन फ्रॉम अर्थ टू मून ला आपण काय म्हणलो, रेडियस ऑफ ए दॅट पर्टिक्युलर सर्कल. मग द फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स द अर्थ म्हणजेच काय, द फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर आणि अलॉंग द रेडियस ऑफ ए सर्कल इज नोन ऍज सेंट्रिपिटल फोर्स. दुसरा एक्झाम्पल बघायचं झालं तर इथं काय, जायंट व्हील आहे. जायंट व्हील मध्ये जेव्हा आपण फिरत असतो त्यावेळेस सुद्धा काय होतं रे, द फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर अँड अलॉंग द रेडियस ऑफ ए सर्कल, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, तुमचा सेंट्रिपिटल फोर्स म्हटलं जातं. आणखी एक बेस्ट एक्झाम्पल आहे तुमचं, ते कुठलं आहे रे, वॉल ऑफ डेथ. आता वॉल ऑफ डेथ ही खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे, जे की 11th 12th ला आपल्याला 4 मार्क्सला पहिल्याच चॅप्टर मध्ये डेरिव्हेशन आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. वॉल ऑफ डेथ हे कसलं ऍप्लिकेशन झालं, इट इज ऑल्सो ए एक्झाम्पल ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आणि यामध्ये काय होतं रे, आता जनरली आपल्याला प्रश्न पडतो, मौत का कुआ, वॉल ऑफ डेथ हे कसं वर्क करतं. वॉल ऑफ डेथ वर्क करत असताना दोन गोष्टी फॅक्टर करतात, एक असतो सेंट्रिपिटल फोर्स आणि एक असतो सेंट्रिफ्युगल फोर्स. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे, मी मगाशी सांगितलं होतं याला एक भाऊ पण आहे. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय सर, आम्हाला लक्षात आलंय काय रे बाबा, when the body is in circular motion
काय होतं रे त्यावेळेस, द फोर्स ऍक्टिंग टुवर्ड द सेंटर आणि अलॉंग द रेडियस, म्हणजे काय रे बाळांनो, माझा सेंट्रिपिटल फोर्स आहे. परंतु ह्या पर्टिक्युलर सेंट्रिपिटल फोर्सला काउंटर बॅलन्सिंग करणारा सुद्धा एक फोर्स असतो. त्या फोर्सला काय म्हणतो रे आपण, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणत असतो. मग याची डेफिनेशन काय येणार आहे, व्हेन द बॉडी इज इन अ सर्क्युलर पाथ द फोर्स ऍक्टिंग अवे फ्रॉम द सेंटर. पहिला कसा होता रे बाळांनो, टुवर्ड्स द सेंटर. हा कसा आहे, अवे फ्रॉम द सेंटर. आणि अलॉंग द रेडियस इज कॉल्ड एज काय रे, सेंट्रीफ्युगल फोर्स. मग आता दोन गोष्टी तर येत आहेत, एक आहे सेंट्रिपिटल, एक आहे सेंट्रीफ्युगल. एक आहे टुवर्ड्स द सेंटर, एक आहे अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजेच काय रे, हे एकमेकाला कशासाठी यूज केला जातात, काउंटर बॅलन्सिंग करण्यासाठी यूज करतात. आणि हे काउंटर बॅलन्सिंग करत असताना हे कशाच्या बेसिसवर आलेलं आहे रे तुमचं, हे आलेलं आहे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. काय सांगतो, एव्हरी ऍक्शन हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. म्हणजेच काय रे, जर एखादा फोर्स टुवर्ड द सेंटर लागत असेल तर एक असा सेंटर मधनं फोर्स आहे जो कसा लागणार आहे, अवे फ्रॉम द सेंटर लागणार आहे. आणि मग त्याच्यामुळे हे दोन फेनॉमेना निर्माण झाले, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स जेव्हा एकमेकाला प्रॉपर काउंटर बॅलन्सिंग करतात, ते ऍप्लिकेशन असतं तुमचं वॉल ऑफ डेथ मध्ये यूज केलेलं. म्हणजे काय, त्यामुळं गाडी ही पडत नाही. आपल्याला वाटतं मॅग्नेट आहे त्या गाडीला, किंवा काय रे बाळांनो, दोऱ्यांनी बांधलेलं आहे, इनविजिबल आहेत सगळं दोऱ्या त्या, तसं काहीही नाही. तिथं काय रे, फिजिक्स आहे, सायन्स आहे. काय आहे, इट इज द काउंटर बॅलन्सिंग ऑफ सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. इतकं महत्वाचं आहे. आणि जर सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला जर एखाद्या बॉडीमध्ये अस्तित्वात आला तरच काय फॉर्म होतं रे बाळांनो, सर्क्युलर मोशन फॉर्म होतं, नाहीतर सर्क्युलर मोशन तयार होत नाही. जसं उन्हाळा चालू आहे, रस प्यायला गेलो, ऊसच नसन तर रस भेटन का, नाही. त्याच पद्धतीने सेंट्रिपिटल फोर्स जर नसेल तर सर्क्युलर मोशन तयार होणार नाही. इतकं इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच सेंट्रिपिटल फोर्स हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, जो की तुमच्या चॅप्टर मध्ये सेकंड पेज वरतीच दिलेला आहे. जनरली काय होतं माहितीये का, आपण सायन्स अवघड वाटतं. याचं मेन कारण काय, आपण काय करतो, कुठलीही डेफिनेशन पाठ करतो, बरोबर आहे की नाही, परंतु आपल्याला त्याचं मागचं पार्श्वभूमी माहित नसते. जर बेसिक माहित असेल तर कुठलीही डेफिनेशन किंवा कुठलाही डेरिव्हेशन हे पाठ करण्याची गरज पडत नाही, रट्टा मारण्याची गरज पडत नाही. आपल्याला काय अनुभव येतो रे बाळांनो, आपण 7-8 डेफिनेशन पाठ करून जातो एक्झामला, त्याची काही बेसिक माहित नसतं, काय माहित नसतं, नुसता रट्टा मारून जातो. तिथं गेल्यानंतर पहिल्या डेफिनेशन मध्ये 7वी डेफिनेशन मिक्स होऊन कधी जाते तीच आपल्याला कळत नाही, आणि आपलं काय होतं रे, पूर्णपणे आन्सर चुकून जातं. यासाठी सायन्स शिकत असताना, दहे सरांशी शिकत असताना, अक्षय सरांसोबत शिकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय रे, सगळ्यात महत्वाचं आपल्याला करायचंय स्मार्ट वर्क. आपण करणार आहे बेसिक वर हल्ला. जर बेसिक लक्षात आलं तर सायन्स अवघड जात नाही. आय होप तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स आणि त्याचे इम्पॉर्टन्स व्यवस्थित लक्षात आलं असेल. आपण जाऊयात पुढच्या टॉपिक कडे. ओके, आता नेक्स्ट आहे आपलं केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि खूप सोपा मुद्दा आहे. आता काय झालं रे, की केपलर हा एक सायंटिस्ट होता, बरोबर, आणि इसवी सन 1609 साली त्यांनी काय केलं रे, 2 बेसिक लॉज काय केले रे, डेव्हलप केले. आणि फर्दर आफ्टर 10 इयर्स काय केलं त्यांनी, आणखी एक लॉ डेव्हलप केला. ते जे इयर होतं ते होतं 1619. आणि ते तिन्ही लॉ एकत्र जेव्हा इस्टॅब्लिश झाले पूर्णपणे, त्यांना काय नाव देण्यात आलं रे, केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. ओके, आता परंतु हे याच्या मागे पण थोडंसं बेसिक आहे. ते कसं रे, की लेटर 15th सेंचुरी, 15व्या शतकाच्या शेवटी आणि द स्टार्ट ऑफ 16th सेंचुरी, 16व्या शतकाच्या सुरुवातीला काय झालं होतं रे, ऍस्ट्रॉनॉमी व्यवस्थित अंतराळाचा अभ्यास करण्याची काय झाली होती रे, सुरुवात झाली होती. अनेक शास्त्रज्ञ त्याच्यामध्ये तुटून पडलेले होते. परंतु महत्वाची गोष्ट काय होती, त्यावेळेस जेव्हा ग्रह ताऱ्यांचा अभ्यास केला जात होता, तो कसा केला जायचा रे बाळांनो, नेकेड आईजनी केला जायचा. त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नव्हतं. मग हे संकट कोणी दूर केलं रे, संकटमोचक कोण आला याच्यासाठी, तर त्यासाठी आला गॅलिलिओ नावाचे शास्त्रज्ञ, जे आपल्याला माहिती आहे
त्यांनी काय केलं रे, 1609 साली पहिल्या टेलिस्कोपचा काय केला रे, आविष्कार केला, पहिला टेलिस्कोप शोधून काढला. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट पर्टिक्युलर टेलिस्कोप अँड व्हॉट एव्हर द लिटरेचर थेसिस रिटन अँड डिझायनिंग बाय द गॅलिलिओ, त्यांच्या सगळ्यांचा रेफरन्स घेऊन त्यांच्या लिटरेचरला रिव्ह्यू करून केपलरने काय केलं रे, 1609 साली 2 लॉ अस्तित्वात आणले. त्यांना म्हटलं जातं केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन आणि दुसरा जो काढला त्याला म्हटलं जातं केपलर्स सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. आणि त्यानंतर आणखी 10 वर्षांनी त्यांनी आणखी एक लॉ अस्तित्वात आणला, त्याला म्हटलं जातं केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. आपल्या स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये हे तिन्ही लॉ खूप इम्पॉर्टंट आहे, आपण ते 1 बाय 1 व्यवस्थित बघणार आहोत. तर चला आता सुरू करूया केपलरच्या प्रवासाला. ओके, आता केपलरने जो पहिला लॉ दिला ना, त्यानुसार काय, मी मग स्टार्टिंगच लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं रे बाळांनो, की सगळ्यात महत्वाची टर्म काय बोललो होतो मी, की जी काही अर्थ आहे ती सन भोवती सर्क्युलर मॅनर मध्ये फिरते, हे सांगताना मी थोडं थांबलो होतो. मी काय म्हटलो होतो, थोडं पुढे गेल्यानंतर याच्यावर डिस्कस करू. तर इतक्या दिवस जोपर्यंत 1609 साल आलेलं नव्हतं तोपर्यंत काय लक्षात होतं रे सगळ्यांच्या, की अर्थ ही सूर्याभोवती किंवा इतर प्लॅनेट सूर्याभोवती कोणत्या मॅनर मध्ये फिरतात, तर सर्क्युलर पाथ मध्ये फिरतात. परंतु केपलरने काय सांगितलं रे, नाही रे बाबा, तुम्ही सगळे चुकीचे आहात, तो सर्क्युलर पाथच नाही, तो कुठला आहे रे, इलिप्टिकल पाथ आहे. काय म्हटला तो, की कुठलाही प्लॅनेट जर सन भोवती फिरत असेल तर तो कोणत्या मॅनर मध्ये फिरतो रे, इलिप्टिकल मॅनर मध्ये फिरतो. आणि सन हा कशाचा रोल प्ले करतो, सन हा त्या इलिप्सच्या वन ऑफ द फोकसचा रोल प्ले करतो. म्हणजे काय रे, सन काय करतो, स्वतःला वन ऑफ द फोकस कन्सिडर करतो आणि ते प्लॅनेट त्याला फोकस म्हणून त्याच्या भोवती कुठल्या शेप मध्ये फिरतात रे, इलिप्टिकल शेप मध्ये फिरतात. हा जो लॉ होता तो केपलरनी फर्स्ट लॉ आपल्याला दिला. मग काय स्टेटमेंट आलं त्याचं, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज ॲन इलिप्स. ऑर्बिट म्हणजे काय, पेरिफेरी. ज्या पेरिफेरी मध्ये जर एक्झाम्पल घेत झालं तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते, मग ती कशी रे, इज ॲन इलिप्स. कोणत्या याच्यात मॅनर मध्ये फिरते, ते इलिप्टिकल शेप मध्ये फिरते, विथ द सन ऍट वन ऑफ दी फोकाय. म्हणजे काय रे, सनला एक फोकस कन्सिडर करून प्रत्येक प्लॅनेट हे इलिप्टिकल शेप नुसार त्या सन भोवती काय करत असतात रे, फिरत असतात. हा होता तुमचा केपलर्स फर्स्ट लॉ. आता आपण जाऊयात केपलर्स सेकंड लॉ ला. ओके, आता केपलर्स सेकंड लॉ. आता केपलर्स सेकंड लॉ मध्ये काय सांगितलं केपलरने काय केलं रे, एक ठराविक पॅटर्न नुसार स्टडी केली. स्टडी केल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं, की केपलर म्हटले की जर मी अर्थची वेगवेगळी पोझिशन कन्सिडर केली. आता वेगवेगळी पोझिशन म्हणजे काय रे, सन भोवती अर्थ फिरते, बरोबर आहे की नाही. एक पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये त्यांनी काय केलं, एक लोकेशन ठरवले गेले. जसं आपण इथं दाखवले, हा आपला सन आहे, त्याला आपण सेंटरला ओ म्हटलं. आता हे एक लोकेशन घेतलं पृथ्वीचं, त्याला ए म्हणूयात. इथे एक घेतलं बी, इथं सी, इथं डी, इथं ई आणि याला काय म्हणूयात यो. आता असं काय केलं केपलरने, काय केलं रे, हे अशा प्रकारचे लोकेशन कन्सिडर केले, डिसाइड केले. आता ह्या लोकेशन नुसार त्यांनी काय केलं, इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली. आता लाईन कशाची ड्रॉ केली रे, द डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. बरोबर, प्लॅनेट आणि सन मधलं जे काय डिस्टन्स आहे तिथं त्यांनी काय केली रे, इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली. मग आता इथं कुठल्या इमॅजिनरी लाईन दिसतात आपल्याला, फर्स्ट पोझिशनला दिसती ओ ए, सेकंड पोझिशनला कुठली दिसती रे, ओ बी, थर्ड पोझिशनला कुठली दिसती इथं तर काढलीच आपण तर ओ सी, फोर्थला कोणती दिसतीये ओडी, नंतर हे काय ओ ई आणि हे काय रे ओ एफ. आता जर नीट बघितलं तर आपल्या काय लक्षात येतं रे, प्रत्येकाचं डिस्टन्स हे कसं आहे रे, वेगवेगळं आहे. कसं, या दोघांमधलं डिस्टन्स वेगळं आहे, इथं वेगळं, इथं वेगळं, इथं वेगळं, इथं वेगळं. म्हणजे प्रत्येक पोझिशन नुसार त्याचा डिस्टन्स काय होतंय रे, चेंज होतंय. का, कारण तो प्लॅनेट कशा मोशन मध्ये फिरतोय, इलिप्टिकल मोशन मध्ये फिरतोय. ते सांगत असताना त्यांनी काय सांगितलं, आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली, की ज्या वेळेस हे फिरतंय ना, त्यावेळेस ज्या वेळेस एखादा प्लॅनेट सनच्या जवळ जातो त्यावेळेस काय होतं रे, ते डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज, या ज्या दोन बॉडी आहेत कुठल्या प्लॅनेट आणि सन, त्या दोघांमधलं डिस्टन्स काय होतं रे बाळांनो, कमी होतं.
आणि ते डिस्टन्स कमी झाल्यामुळं त्यांच्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो रे, वाढतो. आणि जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढला तर त्यांच्यामधला जो काही स्पीड असणार आहे तो स्पीड काय होत असतो रे, इन्क्रीज होत असतो. हे अजिबात विसरायचं नाही. आणि जसं जसं ती दूर जाणार आहे, म्हणजे जसं जसं ते डिस्टन्स वाढणार आहे, डिस्टन्स वाढल्यानंतर काय होणार आहे, त्या दोघांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होणार आहे रे, रिड्यूस होणार आहे. आणि त्या स्टेजमध्ये अर्थची जो काही स्पीड आहे फिरण्याचा तो काय होत असतो रे, रिड्यूस होत असतो. आता ह्या बेसिक गोष्टी त्यांच्या डोक्यात होत्या. मग त्यानुसार त्यांनी काय सांगितलं, जर मी इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, काय म्हटलंय, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स म्हणजे काय रे, ट्रॅव्हल करते. इक्वल एरिया म्हणजे काय, जर हे दोन पॉइंट घेतले, ए पासून कुठपर्यंत गेले रे, बी पर्यंत गेले. ए पासून बी पर्यंत इमॅजिनरी लाईन जात असताना जर मला इथं इक्वल टाइम इंटरव्हल असेल 10 डेज लागत असतील, बरोबर. आणि परत मी D2E कॅल्क्युलेट केलं, इथं पण किती दिवस घेतले रे, मी 10 डेज घेतले. ठीक आहे. तर आता ह्या दोन्हींचे डेज काय रे, सेम, म्हणजे इंटरव्हल ऑफ टाइम काय माझा इक्वल आहे. तर त्यांनी काय सांगितलं, जर टाइम पिरियड सारखा असेल तर जी अर्थ एका बाजून दुसऱ्या बाजूला जाते तिचा जो एरिया आहे तो जे टाइम इंटरव्हल सारखे आहे त्यांचा एरिया सुद्धा काय मिळणार आहे आपल्याला, सारखाच मिळणार आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. फिगर नुसार आपल्या काय लक्षात येतं, इथं पण 10 डेज घेतले तर आपण इथं पण किती घेतले, 10 डेज. म्हणजे हा एरिया आणि हा एरिया काय असणार आहे, सारखा असणार आहे. म्हणजे अर्थ तेवढ्या एरिया काय करणार आहे, तेवढ्या दिवसांमध्ये काय करणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे. म्हणून याच्यानुसारच आपल्या एक गोष्ट लक्षात आली की अर्थची जी मोशन आहे ती कोणती आहे रे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. कारण तिचा स्पीड कसा आहे रे, सारखा आहे. बरोबर. आता तुम्ही सांगितलं जवळ असल्यावर स्पीड वाढतो, लांब असल्यावर स्पीड हो आहे. परंतु केपलरच्या थेअरीनुसार केपलरने काय सांगितलं रे, अर्थ काय करते रे, स्वीप्स इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये ती काय करते रे, इक्वल एरिया स्वीप्स करत असते. मग हे मी कसं लिहिणार इथं आता, ओ ए बी, मग एरिया ऑफ, इकडे लक्षात नीट, इथं काय ओ ए बी इज इक्वल टू एरिया ऑफ, दुसरा कुठला एरिया आहे रे, DOE. म्हणजे काय की ह्या दोन्हीमध्ये काय रे, आता एरिया जो काही स्वीप झालेला आहे तो कसा आहे रे, इक्वल एरिया स्वीप झालेला आहे. परंतु याच्यासाठी एकच कंडिशन आहे, कशी रे, त्यांच्यामधले डेज कसे आहेत रे, सारखे आहेत. म्हणजेच काय, ही ऍक्शन तेव्हाच फॉर्म इन जेव्हा काय असणार आहे, इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. हा झाला तुमचा सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण जाऊयात थर्ड लॉ कडे. ओके, आता आपण जाऊयात केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन कडे. ओके, आता केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन मध्ये केपलर्सने काय सांगितलं, मी मागाशी एक गोष्ट सांगितली तुम्हाला, काय रे, की इलेक्ट्रिकल शेप असल्यामुळे द डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन हे प्रत्येक ठिकाणी लोकेशन नुसार काय असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. मग काय केलं न्यूटन, मग काय आपण कन्सिडर करूया तिथं की सपोज ह्या पोझिशनला ए म्हटलंय आपण, याला मागाशी बी म्हटलंय, याला सी डी ई आणि हा काय आहे तुमचा एफ, आणि सेंटर काय होतं बाळांनो, ओ. ओके, आता प्रत्येक याचं डिस्टन्स कसं आहे, वेगवेगळं आहे. मग डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन याला आपण म्हटलं R1, याला म्हणूयात R2, याला म्हणूयात R3 आणि याला काय म्हणूयात R4. माझा प्रत्येक डिस्टन्स हे वेगवेगळे आहे. मग काय केलं जातं अशा कंडिशन मध्ये की जे काही डिस्टन्स आहे ते कुठलं घेतलं जातं रे, मीन डिस्टन्स घेतलं जातं. म्हणजेच काय केलं जातं, या डिस्टन्सचा काय काढला जातो, ऍव्हरेज काढला जातो. मग आपण काय म्हणूयात, मीन डिस्टन्स कशामधलं रे, बिटवीन प्लॅनेट अँड सन, आणि त्याला काय मानलं जातं रे, RB मानलं जातं. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय येते याच्यामध्ये, टाइम इंटरव्हल म्हणजेच पिरियड ऑफ रिव्होल्यूशन येतो. तर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय रे, अर्थला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्याचा जो काही पिरियड आहे त्याला आपण काय म्हणतोय, टाइम पिरियड म्हणतोय. ठीक आहे, मग तो जो टाइम पिरियड आहे त्याला आपण काय म्हणत असतो, टाइम पिरियड इज इक्वल टू टी कन्सिडर करतो. ठीक आहे, मग केपलर्सने काय सांगितलं की जर टाइम पिरियड हा स्क्वेअरने वाढला तर त्यांच्या मधलं जे मीन डिस्टन्स असतं
ते कितीने वाढत असतं रे? क्यूबने वाढत असतं. म्हणजेच त्यांनी काय सांगितलं की द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, म्हणजे काय रे? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे तुमचा टी, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड दी सन. कशा भोवती फिरतंय ते? सन भोवती फिरतंय. अराउंड दी सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. प्लॅनेट अँड सनच्या मीन डिस्टन्स मध्ये ते किती पटीने असतं रे? क्यूबच्या पटीने असं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय रे? जर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन तुमचा स्क्वेअरनी इन्क्रीज झाला तर डिस्टन्स मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन हे कितीने इन्क्रीज होतं रे? क्यूबने इन्क्रीज होत असतं. सोपा लॉ आहे, थर्ड लॉ आहे. मग ह्या लॉ नुसार मग त्यांनी काय केलं? आपल्याला फर्दर मॅथमॅटिकल इव्हॅल्युएशन दिलं. ते काय कसं प्रकारे करता येतं आपल्याला? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय आपल्याकडे बाळांनो? आर क्यूब आहे. आता हे जे मधलं साइन हे कसलं आहे? प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे. बरोबर आहे की नाही? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायचा असेल, आता इथून पुढे तुम्हाला त्याची गरज लागणार आहे 10th 11th 12th ला. प्रोपोर्शनॅलिटी साइन जर काढायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, काय रे? प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून जर मला इज इक्वल टू टाकायचं असेल तर त्या साइनच्या पुढे असणारी जी काही किंमत असेल तिला कॉन्स्टंटने काय करावं लागतं रे? मल्टिप्लाय करावं लागतं. मग इथं काय येणार आहे तुमचं? टी स्क्वेअर इज इक्वल टू, आता हा आर क्यूब जसाच तसा याला मल्टिप्लाय कशाने करावं लागणार आहे? मला कॉन्स्टंटने करावं लागणार आहे. आणि हा जो के आहे याला म्हटलं जातं के प्लस कॉन्स्टंट. काय म्हटलं जातं रे बाळांनो? याला के प्लस कॉन्स्टंट म्हटलं जातं. आणि ही के प्लस कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय येणार आहे? मग हा के ला हा आर क्यूब इकडे मल्टिप्लाय पलीकडे जाऊन काय होणार आहे? डिवायडेड होणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळतंय? टी स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर डिवायडेड बाय काय मिळतं रे आपल्याला? आर क्यूब. म्हणजे फायनल फॉर्म्युला काय मिळतो आपल्याला याचा? के इज इक्वल टू टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब. हा आहे तुमचा के प्लस कॉन्स्टंट. अशा प्रकारे केपलर्सनी तिन्ही लॉ आपल्याला दिलेले आहेत. हे तिन्ही लॉ स्टेट बोर्डच्या एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट आहे. जवळजवळ दरवर्षी हे विचारले जातात, आयदर इन द फॉर्म ऑफ ऍक्टिव्हिटी और तुम्हाला हे क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये सुद्धा दिलेले जातात. म्हणजे क्वेश्चन अँड आन्सरच्या फॉर्म मध्ये सुद्धा दिलेले जातात. अशा प्रकारे ओके. तर आजचं लेक्चर आपलं पूर्ण झाले आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलंय बाळांनो? बेसिक ऑफ ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनचं जे काही बेसिक आहे ते पूर्ण आपण या लेक्चर मध्ये बघितलं होतं. त्याचबरोबर ग्रॅव्हिटेशन मुळे न्यूटनचे जे 3 लॉ आहेत त्यांना कशी हेल्प झाली हे पण आपण बघितलं होतं. त्याचबरोबर जे बेसिक टर्मिनॉलॉजी येतात विविध ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मध्ये त्या आपण सगळ्या बघितल्या होत्या. आणि शेवटी काय बघितलं होतं रे? केपलरचे जे काही 3 लॉ आहेत ते पूर्णपणे कसे आहेत काय आहेत ते आपण सर्व या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत? याच्या पुढील जो पार्ट आहे तो आपण घेणार आहोत. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण काय काय बघणार आहोत? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे, व्हेरिएशन इन व्हॅल्यूज ऑफ जी काय आहे, मास आणि वेट यांच्यामध्ये बेसिक काय डिफरन्स असतो, न्यूमेरिकल्स कसे सोडवले जातात ग्रॅव्हिटेशनचे, ह्या सर्व पार्ट आपण 1 बाय 1 यामध्ये बघणार आहोत. आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित कळालं असेल. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि स्मार्ट ब्रिज ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन लेक्चर सोबत. तोपर्यंत हसत रहा, खेळत रहा आणि अभ्यास करत रहा.